जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, इबुलंड अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आजपासून म्हणजे 16 जूनपासून आपले ग्रामसेवक भरतीचे पेपर सुरू झालेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आणि आजच्याच पेपरच्या पॅटर्ननुसार आज आपण हा व्हिडिओ ग्रामसेवक तांत्रिक या प्रश्नांचा घेतलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आणि तशाच प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहे। नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ज्यांचे कोणाचे पेपर राहिलेले असेल तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। पहा आता प्रश्न पहा। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, इनर्चिंग ही पद्धत कोणत्या पिकासाठी वापरली जाते? तर कोणत्या पिकासाठी वापरली जाते इनर्चिंग? चिक्कू, पेरू आणि आंबा या फळ पिकासाठी इनर्चिंग ही पद्धत वापरली जाते, लक्षात असू द्या। असेच प्रश्न आजच्या 16 जूनच्या शिफ्टमध्ये आलेले दिसते आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, कॉफी, चहा, रबर या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते? कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते? तर जांभी मृदा, त्यालाच आपण लॅटेराइट सॉइल असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा पहा, प्रधानमंत्री अन्नदाता योजना केव्हा सुरू करण्यात आली? कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? प्रधानमंत्री अन्नदाता योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 4 पहा, भारतात पहिली कृषी गणना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1970 ते 71 या कालखंडामध्ये भारतामध्ये पहिली कृषी गणना सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 5 पहा, रेशीम अळ्यांचे आयुष्य किती दिवसांचे असते? रेशीम अळ्यांचे जे आयुष्य आहे ते 28 दिवसांचे असते। प्रश्न क्रमांक 6 पहा, डोंगरी डागी या जातीचा बैल महाराष्ट्रात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळतो? डोंगरी डागी या जातीचा जो बैल आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये आढळतो। यावर तुम्ही फोकस करा की म्हणजे शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, यावर हा टॉपिक बघून घ्या परीक्षेला जाता, कारण यावर सुद्धा बरेच प्रश्न विचारलेले आहेत फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये सुद्धा। प्रश्न क्रमांक म्हणजे एक प्रश्न विचारलेला आहे, कुक्कुटपालन झालं, कोणत्या जातीचा बैल कुठे आढळतो, अशा प्रकारचे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सिगाटोका हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर केळी। सिगाटोका हा जो रोग आहे केळी या पिकावर पडतो। तसंच बंची टॉप आपल्याला माहीत असेल, बंची टॉप हा रोगसुद्धा कोणत्या पिकावर पडतो? तर केळीच या पिकावर पडतो। गॅट करारानुसार म्हणजे प्रश्न क्रमांक 8 पहा, गॅट करारानुसार कृषी माल कोठे निर्यात करता येईल आपल्याला? गॅट करारानुसार आपल्याला जो कृषी माल आहे जगातील कोणत्याही देशांना आपल्याला काय करता येतो? निर्यात करता येतो। प्रश्न क्रमांक 9 पहा, मेंढी सुधार प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? मेंढी सुधार प्रकल्प पाडेगाव। पाडेगावमध्ये काय आहे? मेंढी सुधार प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, कोकणामध्ये भात शेतीवरील मत्स्य शेतीतील कोणता मासा योग्य आहे? कोकणामध्ये जी भात शेती केली जाते आणि तिथे मत्स्य शेतीमध्ये कोणत्या प्रकारचा मासा योग्य समजला जातो? तो जिताडा या जातीचा मासा हा योग्य समजला जातो। यानंतरचा प्रश्न 11वा पहा। 11वा प्रश्न काय म्हणते, 1962 साली नेमलेला स.गो. बर्वे आयोग कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? तर हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणजे दुष्काळ प्रभावी क्षेत्र, समजलं? अवर्षण प्रवण म्हणजे काय? दुष्काळ प्रभावी क्षेत्र, या संदर्भात हा बर्वे आयोग संबंधित आहे। तुम्हाला प्रश्न असा येऊ शकते, स.गो. बर्वे आयोग कोणत्या साली नेमण्यात आला होता? तर 1962 आणि कशाशी संबंधित आहे? अवर्षण प्रवण। प्रश्न क्रमांक 12 बघा, भाताच्या साठवणीसाठी रिकामी जागा किती टक्के आर्द्रता सुरक्षित मानली जाते? भाताच्या साठवणीसाठी किती टक्के आर्द्रता सुरक्षित मानली जाते? तर 12% आर्द्रता। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादन कोणत्या राज्यात होते? कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य भारतातील कोणतं आहे? तर गुजरात राज्य आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, पायरीला ही कीड कोणत्या पिकावर पडते? पायरीला नावाची जी कीड आहे ही ऊस या पिकावर पडते, लक्षात असू द्या। कीड आणि रोग यावर हा टॉपिक चांगला करा, एक प्रश्न नक्की प्रत्येक शिफ्टमध्ये आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण
हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि महत्त्वाचे जे कीड आहे तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि जे येण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? तर 18 ते 24% ही कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे प्रमाण असते. यानंतरचा प्रश्न क्रमांक 16 पहा. प्रश्न क्रमांक 17 बघा. 6 महिने ते 1 वर्ष वयाच्या कोंबड्यांना काय म्हणतात? 6 महिने ते 1 वर्ष वयाच्या कोंबड्यांना काय म्हटल्या जाते? तर कॉकरेल म्हटल्या जाते. आणि जे 1 वर्षाच्या पुढे ज्या कोंबड्यांचं वय असते त्यांना काय म्हटलं जाते? मग कॉर्क. त्यांना काय म्हटलं जाते? कॉर्क. 6 महिने ते 1 वर्ष वयाच्या कोंबड्यांना कॉकरेल आणि 1 वर्षाच्या वयापुढे ज्या कोंबड्या असेल त्यांना आपण क्रॉक असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 18 पहा. कुक्कुटपालन विषयक प्रकल्प संचालनालय कुठे आहे? कुक्कुटपालन विषयक संचालनालय कुठे आहे? तर हैदराबादमध्ये आहे. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 19 पहा. आंतरराष्ट्रीय पशुधन संस्था कुठे आहे? आंतरराष्ट्रीय पशुधन संस्था विचारली. आता आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेवलची आंतरराष्ट्रीय पशुधन संस्था कुठे आहे? तर नैरोबी या देशामध्ये आहे. समजलं? प्रश्न क्रमांक 20 पहा. आडसाली ऊस कोणत्या महिन्यात लागवड केली जाते? आडसाली जो ऊस आहे याची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली जाते? तर जून जुलै या महिन्यामध्ये केली जाते. लक्षात असू द्या आडसाली ऊस या पिकाची. प्रश्न क्रमांक 21 पहा. खोडकिडा ही कीड किंवा आजार किंवा रोग कोणत्या पिकावर पडतो? खोडकिडा हा भात आणि ज्वारी म्हणजेच तांदूळ आणि ज्वारी या पिकावर पडतो खोडकिडा. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 22 पहा. बाजरीवर पडणारा रोग कोणता आहे? बाजरी या पिकावर पडणारा रोग कोणता आहे? तर केवडा नावाचा जो रोग आहे तो बाजरी या पिकावर पडतो. लक्षात असू द्या. आता प्रश्न क्रमांक 23 पहा. जिल्हा प्रकर्षित कृषी कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला आहे? जिल्हा प्रकर्षित कृषी कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला आहे? याचं जे अचूक उत्तर आहे 1960 आणि 61 या कालखंडामध्ये जिल्हा प्रकर्षित कृषी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. समजलं? आता प्रश्न क्रमांक 24 पहा. एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? 1989 ते 90 या कालखंडामध्ये. 1989 आणि 90च्या कालखंडामध्ये एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता प्रश्न क्रमांक 25 पहा. 25 प्रश्न पहा. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना केव्हा सुरू करण्यात आली? प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे. लक्षात असू द्या. मृदा व जलसंधारण केंद्र कुठे आहे? मृदा आणि जलसंधारण केंद्र कुठं आहे? तर मांजरी पुणे या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 27 पहा. लसणांचे जो लसूण असतो त्याला आपण गार्लिक असं म्हणतो. याचं शास्त्रीय नाव काय आहे? लसणाचे शास्त्रीय नाव काय आहे? ऑलियम स्टायवम. ऑलियम स्टायवम हे लसणाचे काय आहे? शास्त्रीय नाव आहे. म्हणजे जे पीक असते त्यांचं शास्त्रीय नाव, संशोधन केंद्र, मृदा संदर्भात, रोग, कीड, पीक, भाजीपाला, कुक्कुटपालन, पशुपालन या संदर्भात, योजना महत्त्वाच्या, कृषी संदर्भात अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला शिफ्टमध्ये विचारत आहे. आपण जर आजच्या पेपरचं तीनही शिफ्टचं ॲनालिसिस केलं तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण अशा प्रकारचे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहे. नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. पहा आता नंतर 28 क्रमांकाचा प्रश्न पहा. बटाटा या पिकाचे मूळ स्थान कोणते आहे? म्हणजे बटाटा या पिकाचे मूळ स्थान कोणता देश आहे? तर दक्षिण अमेरिका हा बटाटा या पिकाचे मूळ स्थान आहे. 29 प्रकारचा प्रश्न बघा. 29. मिरची या पिकाची लागवड व उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? मिरची या पिकाची लागवड व उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश. म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये
मिरची या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते आणि तिथं सर्वात जास्त लागवडसुद्धा होते, तर ते राज्य कोणते आहे आपलं? तर आंध्र प्रदेश. आता शेवटचा प्रश्न पहा या व्हिडिओमधला. काकडी या पिकाचे मूळ स्थान कोणता देश आहे? काकडी आपल्याला माहीत आहे. काकडी या पिकाचे मूळ स्थान असणारा देश कोणता? तर आपला भारत हा देश आहे. लक्षात असू द्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला महत्त्वाचे प्रश्न जे ग्रामसेवक भरती सध्या चालू आहे आणि महत्त्वाचे प्रश्नच आपण आपल्या व्हिडिओद्वारे घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पोचवा, म्हणजे त्यांना शेअर करा आणि आपले चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला काय करा? एक लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.